एका गावात 3 मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिरासमोर एक जादूचे तळे आहे. त्या तळ्यात फुले बुडवली की ती डबल होतात. एक माणूस काही फुले घेऊन पहिल्या मंदिरासमोरील जादूच्या तळ्यात बुडवतो, ती डबल होतात. त्यातील काही फुले तो पहिल्या मंदिरातील देवाला वाहतो. शिल्लक फुले घेऊन तो दुसऱ्या मंदिरासमोरील जादूच्या तळ्यात बुडवतो, ती फुले पुन्हा डबल होतात. पहिल्या मंदिरात वाहिलेल्या फुला इतकीच फुले तो दुसऱ्या मंदिरातील देवाला वाहतो. शिल्लक फुले घेऊन तिसऱ्या मंदिरासमोरील जादूच्या तळ्यात बुडवतो. तिसऱ्या मंदिरातील देवाला तो पहिल्या आणि दुसऱ्या मंदिरा इतकीच फुले वाहतो. शिल्लक त्याच्याकडे एकही फुल राहत नाही. तर तो माणूस किती फुले घेऊन गेला होता आणि प्रत्येक मंदिरासमोरील देवाला त्याने किती फुले वाहिली, अशी 2 उत्तरे तुम्हाला शोधायची आहेत. उत्तर: तो माणूस 7 फुले तोडतो आणि प्रत्येक मंदिरामध्ये समान 8 फुले वाहतो. कसं ते आपण पाहूयात. 7 फुले घेऊन तो माणूस पहिल्या मंदिरासमोरील जादूच्या तळ्यात बुडवतो, ती दुप्पट म्हणजेच 14 होतात. तो त्यातील 8 फुले पहिल्या मंदिरासमोरील देवाला वाहतो. शिल्लक फुले राहतील 6. ती 6 फुले तो दुसऱ्या मंदिरासमोरील जादूच्या तळ्यात बुडवतो, तेथे ती होतात 12. त्यातील पहिल्या मंदिरात वाहिलेल्या फुलांप एवढीच म्हणजे 8 फुले तो दुसऱ्या मंदिरातील देवाला वाहतो. शिल्लक फुले राहतात 4. ती 4 फुले तो तिसऱ्या मंदिरासमोरील जादूच्या तळ्यात बुडवतो, तर ती दुप्पट 8 होतात. पहिल्या आणि दुसऱ्या मंदिरात वाहिल्याप्रमाणेच तिसऱ्या मंदिरातही तो 8 फुले वाहतो. शिल्लक त्याच्याकडे एकही फुल राहत नाही. अशा पद्धतीने हे कोडे सोडवता येते.